हा, किती छान दिसते. हा, काढू नको. छान दिसतेस. टोपी कोणी दिलीये माहितीये का? कोणी? जेसिकाने मला म्हणाली की थंडीत घाला, खूप उबदार आहे. थंडी तर गेलीये. ए मग तू आता एसी ऑन करून टोपी घालशील ना? अय्यो, कसलं स्मार्ट आहात बहिणी तुम्ही. अहो, मी हाच विचार करत होते की थंडी तर गेली तर मी ही टोपी कुठे घालू. घरात सगळं आहे पण या टोपीत जे अडकलाय तुझा ना. अहो, एवढं काय चिडताय वहिनी तुम्ही? एकतर एवढा मोठा मास्टर प्लॅन आखलात आणि तुम्ही मला कळूही दिलं नाही. तिला मी आणलं नाहीये. काय? मला वाटलं की तुम्हीच आणलं तिला. जेसिका ना खूप कावेबाज आहे. पण मला वाटतं की ती फारच गोड आहे. हो, हेच हवंय तिला. तिला ना या घरातल्या प्रत्येकाला आपल्या मर्जीनुसार वागवायचंय, म्हणजे मग या घरावर राज्य तिचं. अच्छा, म्हणजे तो सकाळचा नाश्ता पण ती आता जी मुलगी यशकडे ढुंकूनही बघत नव्हती ती ते अचानक येते काय, आपल्या पॅलेस मध्ये राहते काय, सगळ्यांसाठी जेवण नाश्ता बनवते. आय एम डॅम शुअर हा आजचा नाश्ता सुद्धा तिने बनवलाच नसणार. हा, मग आपण एक काम करूयात ना वहिनी, आपण ना डायरेक्ट जाऊन त्या कुकला भेटूयात. झालंय माझं विचारून सगळ्यांना. पण कुक पासून सिक्युरिटी पर्यंत एकानेही तोंड उघडलेलं नाही. नाही नाही नाही, या मुलीवर लक्ष ठेवावंच लागणार आहे. नक्की कशासाठी आली इथे, काय प्लॅन आहे तिचा, आणि गरज पडली तर यश पासून तोडावंही लागणार आहे, नाहीतर तर त्या व्हीलवर नाव यायचं तिचं. बरोबर. पण वहिनी, मला ह्यातलं नेमकं काय काय करायचंय? तिच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. ती कुणाशी काय काय बोलते हे नीट चोरून ऐकायचं आणि मला सांगायचं. चोरून? तेवढंच जमतं तुला. नेहा, मी तुला घरी सोडलं तर चालेल का ग? खूप दिवसात मी परीलाही भेटलो नाहीये, त्यानिमित्ताने तिलाही भेटून घेईन. ओके चालेल, पण जास्त उशीर नको करूस. नेहा, चल निघूया. तू हो पुढे. आता काय? अगं यश सर परीला भेटायला येत आहे घरी, तर ते म्हणाले एकत्रच जाऊ. तुम्हा दोघांचं काय चाललंय ना तेच मला कळत नाही. काय चाललंय म्हणजे? काही चाललं नाही, ते फक्त परीला भेटायला येत आहे एवढंच. उगाच काहीतरी अर्थ काढू नकोस. खरंच ना? म्हणजे एवढंच ना? हो. बघा तो काहीतरी चाललंय. हाय नेहा, तुम मुझे खाना बनाना सिखाओगी ना? याश को इम्प्रेस करना है. हा ठीक आहे, बहुत इझी आहे. काही इझी बिझी नाहीये. आणि काय गरज आहे का तिला शिकवण्याची? हे डोक्यात जातंय हं माझ्या. शेफाली, अगं हळू बोल, तिला ऐकू जात असेल ना. ऐकू दे ना, तिला कुठे मराठी कळतंय. आणि तुला ना मी वॉर्न करते, सगळं असं भसाभसा सांगून टाकायची गरज नाहीये. यश सरांच्या पण मनाचा जरा विचार कर ना. जेसिका मॅडम, तुम्हाला यश सरांनी पुढे व्हायला सांगितले. तो उसने बोलू मैंने छेवा. बाय बाय. हिला मराठी पण कळतं का? हो, झालं काय, मी त्यांच्याशी इंग्लिश मध्येच बोलत होतो, पण समीर सरांनी मला सांगितलं त्यांना थोडं थोडं मराठी कळतं. आता सरांनी सांगितलं म्हटल्यावर मराठीतच बोललं पाहिजे ना. ऐकलंस? म्हणून मी तुला सांगत असते, तुला कुठे काय बोलायचं ना कळतच नाही. आता तिने ऐकलं असेल आणि तिला वाईट वाटलं तर? मी निघते. कुठे जातेस? तिने जर का समीर सरांना सांगितलं तर समीर सर उगाचच माझ्यावर डापरतील. नाही, नको, मी निघते. बाय.
सॉरी 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 मला आतमध्ये यायचं नव्हतं. सिमी वहिनीने सांगितलं ना म्हणून आले होते. प्लीज 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 मला माफ करा ना. प्लीज प्लीज प्लीज. काय हे ऐक नको नको हे राहू दे. या पॅकेट बघते काय ते. चला चला मेथीला आठवा लवकर. कोणीतरी यायच्या आत पटापट काम झालं पाहिजे. काय आहे आता काहीतरी सापडलं पाहिजे या पॅकेट. हे काय एवढे छोटे कपडे. हे एवढे छोटे कपडे घालून हिला थंडी कशी वाजत नसेल. बहुतेक मला दिली ना तसली टोपी घालत असेल. किती उबदार आहे ती. अजून बघू काय आहे. वाव जाऊ दे पण भारी ब्रँडेड दिसतंय. नेक्स्ट टाइम ना मी हे असलंच ऑर्डर करणार. अरे बापरे कोण आलं असेल. अरे बापरे हॉटेलला. मिथिला ये बाहेर ये.